स्वतःची बहीण गंगूताई हिच्या घरी गेले. गंगूताईची पोरं बाळू मामांना पहिल्यांदा मामा म्हणायला लागली. ती पोरं मामा म्हणता म्हणता, आळी आळी म्हणता म्हणता, गाव गाव म्हणता म्हणता, पंचक्रोशी पंचक्रोशी म्हणता, तालुका तालुका म्हणता, जिल्हा जिल्हा म्हणता, राज्य राज्य म्हणता, देश देश म्हणता, जग जगाचा बाळू मामा मामा झाला. पण कुणामुळं? गंगू आत्याच्या पोरांमुळे. हे लक्षात घ्या. पहिल्यांदा मायबाप हो ज्ञानोबरायाने संत साहित्याचा पाया रचला. ज्ञानोबराय 12व्या शतकात या मातीचे मायबाप झाले आणि या आज जगाचे माऊली झाले. 12व्या शतकानंतर संत साहित्याचं मंदिर कोण उभं करणार? पाया रचल्यानंतर या मंदिराचं आवार कोण रचणार? तेव्हा नामदेवरायांनी या मंदिराचं आवार रचण्याचं काम केलं. आवार रचल्यानंतर या मंदिराचं खांब कोण होणार? तेव्हा एकनाथ महाराजांनी या मंदिराचं खांब होण्याचं काम केलं आणि मंदिराचे खांब रचले गेले, मंदिराचं आवार रचलं गेलं. आता मंदिराचा कळस कोण होणार असा प्रश्न या व्यवस्थेला पडला. तेव्हा तुका झाला से कळस, भजन करा सावकाश असं म्हणत तुकोबराय या संत साहित्याच्या मंदिराचा कळस झाले. 16व्या शतकामध्ये या संत साहित्याच्या मंदिराचा कळस उभा राहिला. पण संत साहित्याच्या मंदिरावरती नुसता कळस असून मंदिरात पूर्णत्वच येत नाही, कळसावरती ध्वजाही असावी लागते. तेव्हा ती ध्वजा बनण्याचं काम संत बहिणाबाईंनी केलं आणि संतत्वाची ध्वजा बहिणाबाईंच्या ओव्यातून, बहिणाबाईंच्या अभंगातून फडकू लागली. मग संत साहित्याचं मंदिर पूर्णत्वास आलं. पण संत साहित्याचं मंदिर पूर्णत्वास आल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यातला अंधकार कोण दूर करणार? मंदिराच्या गाभाऱ्यातला दिवा कोण होणार? मंदिराच्या गाभाऱ्यातली पंथी कोण होणार? आणि मंदिराच्या गाभाऱ्यातला अंधकार दूर करता करता सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातला अंधकार दूर कोण करणार? असा 18व्या शतकाला या मातीला प्रश्न पडला. आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता अरे याच कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील असणाऱ्या आरभावे प्रांतातील मायाप्पा या माय आणि बापानं चिकोड तालुक्यातील अक्कोळ गावामध्ये येण्याचं वास्तव्य केलं. मेंढी माऊलीला घेऊन या ठिकाणी पोटाची खळगी भरत भरत मायाप्पा आले. स्वतःचा संसार थाटला आणि या मायाप्पांच्या पोटी मायबाप हो जगाचा मालक मायाप्पाने सुंदरा मातेच्या पोटी या जगाला पावन करण्याकरता मायाप्पा आणि सुंदरा मातेनं साक्षात हलसीत नाथाला गारानं मांडलं. हलसीत नाथाला एक मागणं मागितलं. हे हलसीत नाथा, अरे जगाचा मालक आहे, शिवभोळा चक्रवर्ती आहे, आज रुद्राचा अवतार आहेस तू, आमच्या पोटी असा पुत्र जन्माला घाल जो पुत्र या जगाचा उद्धार करेल. अरे पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, ज्या पुत्राचा झेंडा त्रिलोकात असेल, अरे तो पुत्र आमच्यासाठी नाही समाजासाठी इथल्या जगासाठी काम करेल असा पुत्र आमच्या पोटी जन्माला घाल. हलसीत नाथाची वारी ठरली. अरे माझी सुंदरा माता प्रत्येक भंडारी अमावस्याला हलसीत नाथाची वारी करू लागली आणि एक दिवस या सुंदरा मातेच्या अरे पदरामध्ये साक्षात हलसीत नाथाच्या डोईवरचं एक पुष्प पडलं. हलसीत नाथानं आशीर्वाद दिला, हलसीत नाथानं कौल दिला आणि 9 महिने 9 दिवसांनी तरी सुद्धा माझ्या सुंदरा मातेची वारी चालू होती. अरे एकादशीचं व्रत रविवारचं सुंदरा मातेनं फेडलं. वार होता सोमवार 3 ऑक्टोबर 1892 शके 1814 आश्विन शुद्ध शुक्ल पक्ष. या शुक्ल पक्षाला सोमवारी 4:23 या जगाचा उद्धार करता ब्रह्मांड नायक विश्वनायक जगत वंद्य पुत्र सुंदरा माता व मायाप्पाच्या पोटी जन्माला आला. विठ्ठल 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 विठ्ठल. बाळू मामा जगी अवतार झाला, अवतरले संत अकोळ गावाला. बाळू मामा जगी अवतार झाला, अवतरले संत अकोळ गावाला. जन्मजन्मीची पुण्याई आली फळाला. बाळू मामा जगी अवतार झाला, बाळू मामा जगी अवतार झाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला. बाळू मामा जगी अवतार झाला. बालपणी त्यांनी चमत्कार केला, वस्तीचे दर्शन भोजन थाईला. बाळू मामा जगी अवतार झाला, बाळू मामा जगी अवतार झाला. जगाच्या मालकाचा अवतार या मातीला पावन करण्याकरता झाला. 33 कोटी देवांना आनंद झाला. पशु पक्षी कीटक सर्व काही सृष्टीतले जलचर आनंदाने उड्या मारायला लागले. कारण जगाचा उद्धार करणारा, जगाचा बाप माणूस, साक्षात जगाचा मालक, ब्रह्मांडाचा मालक, शिवभोळा चक्रवर्ती रुद्राचा अवतार, शिवमल्हारी मार्तंडाचा अवतार. अरे बाळू मामा जन्माला आला. ज्याप्रमाणे
भगवान श्रीकृष्णांनी गायी राखल्या म्हणून भगवान श्रीकृष्णांना गोपाल असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जगाच्या मालकांनी बळवांनी मेंढ्या राखल्या, मेंढ्या राखणाऱ्याला जगाचा मालक म्हटलं जातं. विठ्ठल 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 विठ्ठल. मायबाप हो, गोपालकृष्णांचं बालपण ज्याप्रमाणे गेलं त्याचप्रमाणे बालपण बाळूमामांचं सुद्धा गेलं. गोपालकृष्णांनी लहानपणी ज्या लीला केल्या त्याच लीला बाळूमामांनी सुद्धा लहानपणी केल्या. बाळूमामांचं जर चरित्र पाहिलं तर बाळूमामा लहानपणी मेंढी माऊलीची सेवा करण्याकरता डोंगर दऱ्यामध्ये जायचे, सह्याद्रीच्या कड्या कपड्यात जायचे, खायचे. मेंढी माऊलीची सेवा करीत असताना ज्याप्रमाणे मेंढी माऊली गवत खायची त्याप्रमाणे मामासुद्धा गवत खायचे. मामा बोराटीच्या झाडाला आदेश द्यायचे, बोराटीच्या झाडाची सुद्धा, बोराटीच्या फांद्यांची सुद्धा गादी व्हायची, गादीवरती विराजमान व्हायचे. डोंगर दऱ्यामध्ये मेंढी माऊली चरायला गेल्यानंतर मेंढी माऊली वाड्यावरती यायची, तरीसुद्धा मामा वाड्यावरती यायचे नाहीत. शेवटी वाड्यावरची सगळी माणसं बाळू म्हणून मामांना हक्का मारीत मारीत शोधण्याकरता जायची. मामा काय सापडायचे नाहीत. मामांचं असं विचित्र वागणं पाहून शेवटी माय आणि बापाला चिंता लाभली. अरे या पोराचं होणार कसं. एक दिवशी सुंदरा माता हौदावरती पाणी भरण्याकरता गेले असताना तिनं काही महिलांच्या चर्चा ऐकल्या. अरे साक्षात सुंदरा माता आणि मायाप्पाच्या पोराला याड लागलं, याड. एवढं ऐकल्यानंतर सुंदरा मातेच्या डोळ्यात पाणी आलं. सुंदरा मातेनं मायाप्पांना सांगितलं, मी अशी चर्चा ऐकली. मायाप्पांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलं. ज्या हलसीत नाताला अरे आपण भला मोठा आशीर्वाद मागितला, ते पोरगं येडं असू शकत नाही, मग करायचं काय. आणि याकरता मग जगाच्या मालकाला चाकरीला ठेवण्याचा निश्चय त्या ठिकाणी ठरला आणि चंदू सावकाराच्या घरी चाकरीला ठरण्याचा बेत त्या ठिकाणी आखला गेला. विठ्ठल 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 विठ्ठल. मायबाप हो, जगाचा मालक होण्याकरता पहिल्यांदा बळवांना चाकर व्हावं लागलं हे तुम्हाला पहिल्यांदा माहीत असणं गरजेचं आहे. उगाच जगाचा मालक होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याकरता जगाच्या मालकाला सुद्धा चाकरी करावी लागली. बाळू म्हणतात, जो कोणी माझी चाकरी करणार त्याला हा बाळू धनगर भाकरी देणार. कधीतरी या जगाच्या मालकाची चाकरी करून पहा. अरे आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. ही जगाच्या मालकाची ताकद आहे मायबाप, जगाच्या मालकाची ताकद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. चंदू सावकाराच्या घरी काय झालं हे सिरियलच्या चित्रपटाच्या ओव्यांच्या माध्यमातून आपण ऐकलेलं आहे. तिथंही मामांची पावलं पडतात. चंदू सावकाराच्या घरी जी संपत्ती होती ती संपत्ती द्विगुणित झाली. चंदू सावकाराच्या घरचं असणारं दुःख, समस्या, संकट या सर्वांचं निवारण झालं. तिथल्या गायी मामा जायच्या अगोदर 5-5 लिटर दूध द्यायच्या. मामांची पावलं पडल्यानंतर त्या गायी 10-10 लिटर दूध द्यायला लागल्या. जगाच्या मालकाची पावलं ज्या ज्या मातीत पडतात ती माती पावन होत असते मायबाप. बाळूमामांच्या पदस्पर्शानं चंदू सावकाराची माती पावन झाली, चंदू सावकाराचं घर पावन झालं. पण एक दिवशी सावकारणीच्या मनात कपट आलं. साक्षात सूर्यनारायण पहाटे मामांना आशीर्वाद देण्याकरता यायचे. सूर्यनारायणचा आशीर्वाद प्रकाश मामांवरती पडायचा. त्या ताटलीच्या माध्यमातून पडणारा प्रकाश सावकारीनं पाहिला, ताटली चोरली. मामांना ते आवडलं नाही. मामाने सकाळी ताटली मागितली, सावकारीनं ताटली दिली नाही. मामांनी ते घर सोडलं. मामा त्या मातीत आले, त्या मातीला पावन केलं, मातीला सुजलाम सुफलाम केलं, पण ती सावकारी नीतीनं वागली नाही. आणि मामांनी ते घर सोडल्यानंतर पुन्हा मामा ज्या मातीत येतात, ज्या मातीला पावन करतात, पण मामांची सेवा निष्ठेनं भक्तीनं केली नाही. सेवेच्या ठिकाणी जर एखाद्यानं मामांना, मामाच्या भक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मामा त्या मातीतून निघून जातात. आणि ज्या भक्ताने त्रास दिलाय त्या भक्ताचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. चंदू सावकाराच्या घरातून मामा निघून गेल्यानंतर चंदू सावकाराचं वाटोळं झालं. चंदू सावकाराच्या घरात पुन्हा दैन्य आलं, दुःख आलं, समस्या आल्या, रोगराई आली. आणि चंदू सावकारला मामांचं महत्त्व समजलं. तिथून मामा स्वतःची बहीण गंगू ताई हिच्या घरी गेले. गंगूताईची पोरं बाळू मामांना पहिल्यांदा मामा म्हणायला लागली. ती पोरं मामा म्हणता म्हणता, आळी आळी म्हणता म्हणता, गाव गाव म्हणता म्हणता, पंचक्रोशी पंचक्रोशी म्हणता, तालुका तालुका म्हणता, जिल्हा जिल्हा म्हणता, राज्य राज्य म्हणता, देश देश म्हणता, जग जगाचा बाळू मामा मामा झाला. पण कुणामुळं? गंगू आत्याच्या पोरांमुळं. हे लक्षात घ्या. पहिल्यांदा गंगू आत्याची पोरं बाळूला मामा म्हणत होती. विठ्ठल 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 तिथंही मामांवरती दुसरा अन्याय झाला.
मामांना जगाचा संसार करायचा होता, परंतु दाजीनं अन्याय केला. गंगू आत्याने दाजीनं ठरवलं की आता मायाप्पाने सुंदरा मातेला गारानं सांगितलं, कशाला बाळूमामांना आता लग्नाचं वय झालं आहे, दुसरी पोरगी बघायची काय गरज नाही, आपलीच पोरगी देऊन टाकू. पण मामा सांगत होते, खबरदार, मला जगाचा संसार करायचा आहे, मला संसारात गुंतायचं नाही. मामा सांगत होते, मामांचं ऐकलं नाही. बाळू खुळाय, बाळू वेडाय, त्याला काय कळतं असं म्हणून मायबाप हो बाळूमामांचं म्हणणं टाळलं आणि जबरदस्तीनं बाळूमामांना विवाह मंडपात बसवलं गेलं. बाळूमामांनी जगाच्या पाठीवरती पहिली वाणी केली, अरे हिऱ्याबा, मला जगाचा संसार करायचा आहे आणि जगाचा संसार करायचा असताना सुद्धा हिऱ्याबा, अरे जबरदस्तीनं माझ्या गळ्यात तू संसार घालतोय, लक्षात ठेव हिऱ्याबा. विवाह मंडपामध्ये शुभमंगल सावधान होईल आणि शुभमंगल सावधान झाल्यानंतर जेव्हा भोजनाची पंगत बसेल तेव्हा भोजनाच्या पंक्तीतला पहिला घास तू उचलशील ना, तेव्हा रेड्यावरती बसून यम तुला घेऊन जाईल. हिऱ्याबा खदा खदा हसायला लागला. अरे हे 15-16 वर्षाचं पोरगं मला सांगतंय की यम घेऊन जाईल. हिऱ्याबाला खोटं वाटलं. हिऱ्याबा खदा खदा दात काढायला लागला. सगळी मंडळी पाहुणे रावळी हसायला लागली. बाळू मामाला खुळा म्हणायला लागली, वेडा म्हणायला लागली, स्वतःच्या सासऱ्याला असा बोलतो असं म्हणायला लागली. आणि मायबाप शुभमंगल सावधान झालं. लग्न मंडपामधली लग्न घटिका उरकली, भोजनाची पंगत बसली. हिऱ्याबा खदा खदा हसत होता. अरे काय झालं म्हणत होता. वाढपी त्याच्या ताटामध्ये अन्न वाढत होता आणि वाढप्यानं अन्न वाढल्यानंतर हिऱ्याबानं पहिला घास उचलला आणि पहिला घास उचलल्यानंतर जगाच्या मालकाचा केला अवमान त्याच्या लक्षात आला. रेड्यावरती बसून यम साक्षात पुढे उभा राहिला, हिऱ्याप्पा, आणि म्हणून तोंडातच घास अडकला. मोठ्यानं उचकी आली आणि साक्षात बाळूमामांचा सासरा सत्यवाचा वडील बाप पहिला घास तोंडात घालून जगाचा निरोप घेऊन निघाला. तेव्हा हिऱ्याबानं जाता जाता म्हटलं, अरे हे बाळू माझा जावई असला तरी सुद्धा बाळू म्हणजे काय साधीसुधी हस्ती नाही, साधीसुधी व्यक्ती नाही. बाळू म्हणजे साक्षात दैवाचा अवतार आहे. अरे माझ्या या बाळू मामाला कोणी येडा म्हणू नका, कोणी खुळा म्हणू नका. आणि पहिला चमत्कार याची दही याची डोळा या मातीनं पाहिला आणि तिथून बाळू मामांना माणसं मायबाप हो काहीतरी दैवी अवतार मानायला लागले. विठ्ठल 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 विठ्ठल. इथपर्यंतचा प्रवास मामांचा ठीक होता. जबाबदारी पडली हिऱ्याबाची सुद्धा मेंढरं असतील, मामांची मेंढी माऊली असेल. हा सगळा संसार घेत मामा सह्याद्रीच्या कड्या कपड्यात या भारताच्या मातीत मेंढी माऊलीची सेवा करू लागले. मेंढी जैसा प्राणी ठेविला चरणी, मग माणूस जैसा गुणी कान ठेवी, असं म्हणत म्हणत मायबाप मेंढी माऊलीची सेवा करू लागले. आज या जगाच्या पाठीवरती तुम्ही आम्ही पाहिलं तर जगाच्या पाठीवरती एकमेव माऊली झाली. त्या माऊलीचं नाव आहे ज्ञानोबराय. पुरुषत्वाच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा माऊली होता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानोबराय. ज्ञानोबरायानंतर मायबाप या जगाच्या पाठीवरती दुसरी माऊली झाली. प्राण्याच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा ज्या बाळू मामांच्या आशीर्वादानं अरे साक्षात मेंढीला माऊली उपमा भेटली, तो ब्रह्मांडाचा मालक म्हणजे बाळू मामा आहे. एक माऊली पुरुषत्वाच्या पोटी जन्माला आले आणि एक माऊली प्राण्यांच्या पोटी जन्माला आले. पुरुषत्वाच्या पोटी जन्माला येणारी माऊली म्हणजे ज्ञानोबराय आणि प्राण्यांच्या पोटी जन्माला येणारी माऊली म्हणजे मेंढी माऊली. हा चमत्कार फक्त आणि फक्त बाळू धनगराच्या वाड्यात झाला, वाड्यात झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. संसार रूपी आयुष्य चांगलं चाललं होतं. संसाराला 9 वर्ष झाली तरी सुद्धा संसाराच्या वेलीवरती फुल फुललं नव्हतं. वाघरेच्या कडेला बागडणाऱ्या लहानशा कोकऱ्यांकडं पाहून सत्यवाला सुद्धा ममत्व जागं झालं. सत्यवा एक दिवस सत्यवाच्या डोळ्यातलं पाणी बाळूमामाने पाहिलं. सत्यवा सांगू लागली, अव धनी निपुत्रिकाला तुम्ही संतान देता पण आपल्या घरात संतान नाही. धनी सकाळी
वाघरेच्या कडेला बागडणाऱ्या लहानशा कोकऱ्यांकडे पाहिल्यानंतर माझ्याही मनात ममत्व जागं झालं. एवढं ऐकल्यानंतर अरे रुद्राच्या अवताराच्या धर्मपत्नीच्या पोटीसुद्धा 9 महिन्यांनी मायबाप हो साक्षात बाळू मामांचा वारस 6 महिन्यांचा पोटी माझ्या सत्यवाच्या होता. पण सत्यवा हट्टी होती. सत्यवा पोटोशी राहिली असताना सत्यवा हट्टी होती. सत्यवा आणि गंगूताई यांनी ठरवलं अक्कोळ गावातील महालिंगरायाच्या यात्रेला जायचं. मामा सांगत होते अगं सत्यवा 6 महिन्याचं पोटोशी बाळ आहे तुझ्या पोटीशी हट्ट धरू नकोस. पण ऐकेल ती बायको घसली. प्रभू श्री रामचंद्रांचं सीतेनं ऐकलं असतं तर रावणाने हरण केलं नसतं. सोनेरी हरणाच्या नादात सीता फसली आणि रावणाने उचलली. हट्ट धरला सत्यवानं, ऐकलं नाही जगाच्या मालकाचं. आणि मामा मेंढी माऊलीची सेवा करण्याकरता गेल्या असताना सत्यवा आणि गंगूताई अक्कोळ गावाला महालिंगरायाच्या दर्शनाला जत्रेला यात्रेला निघाली. मोराटीच्या काट्यात सत्यवा अडकली. थापकन खाली पडली. क्षणार्धात अर्थ किंकाळी झाली. ठेच साक्षात जगाच्या मालकाला लागली. 6 महिन्याचं पोटशास्त्र बाळाला लागली. मेंढी माऊलीची सेवा करणारे मेंढके बांधव धावत धावत गेले. डोंगर दऱ्यावरती सेवा करणाऱ्या मामांना म्हटले मामा वहिनी साप बोराटीच्या छड्यात अडकून थाडकन पडल्या. मामा वहिनी साहेबांना वाड्यावरती आणलंय. मामा एवढा ऐकता धावत धावत पळत पळत आले. मामांना दिसलं रेड्यावरती यम साक्षात बसून 6 महिन्याच्या पोटोशी बाळाला नेण्याकरता आलाय. आणि मामांना पाहताच यम थरथर थरथर कापायला लागला. 6 महिन्याच्या पोटोशी बाळाच्या बाजूला सरला आणि मामांना विनंती करू लागला मामा विधीचं विधान तुम्हालाही बदलता येणार नाही. मामा नाही तुम्हाला विघ्न डालता येणार. पण ऐकत्याल ते रुद्राच्या अवताराला पाहून यमाला माघारी फिरावं लागलं. पण विधीचं विधान कोणालाही बदलता येत नाही मायबाप, नाही बदलता येत. मामा रात्रभर काला माग सरत होते. काला माग सरण्याकरता सत्यवाच्या भोवती मामांनी भंडाऱ्याचं रिंगण आखलं आणि सत्यवाला आणि गंगूताईला सांगितलं काही हो द्या, काही हो द्या, किती समस्या होऊ द्या, या महिन्याच्या पोटोशी बाळाला घेऊन गेला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. साक्षात रुद्राचा उताराच्या 6 महिन्याच्या पोटोशी बाळाला मरण पत्करावं लागलं. मामांना समजताच मामा ताड ताड चालत आले. सत्यवा काय केलंस तू म्हणून सत्यवाला विचारू लागले. मायबाप स्वतःचं पोरग साक्षात जगाच्या मालकाच्या डोळ्यात देखत मरण पावलं. मामा काहीच बोलले नाहीत, पुन्हा निशब्द झाले. त्या दिवशी संसाराचा त्याग केला. अरे स्वतःच्या लेकराचा त्याग करून जगाचा उद्धार करतो त्याचं नाव आहे बाळू मामा. आणि स्वतःच्या संसाराचा त्याग करून जगाचा संसार उभा करतो ना त्याचं नाव आहे बाळू मामा. आणि बाळूमामांनी त्या दिवसापासून स्वतःचा संसार सोडला, जगाचा संसार पत्करला आणि जगाच्या लेकरांचा उद्धार करण्याचं काम हातात घेतलं. बाळूमामांचा जन्म मायबाप हो धनगरी कुळात झाला. कोणत्या जातीत, कोणत्या मातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या पंथात जन्माला यावं हे तुमच्या आमच्या हातात नसतं. कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या पंथात, कोणत्या मातीत, कोणत्या कुळात जन्माला यावं हे तुमच्या आमच्या हातात नसतं. पण ज्या मातीत, ज्या धर्मात, ज्या पंथात, ज्या कुळात आम्ही जन्माला आलो आहोत त्या मातीचा, त्या जातीचा, त्या धर्माचा, त्या पंथाचा, कुळाचा उद्धार करणं तुमच्या आमच्या हातात असतं. अरे बाळूमामांचा जन्म धनगरी कुळात झाला, पण बाळूमामाने उद्धार मात्र उभ्या जगाचा केला, उभ्या जगाचा केला. आज जगाचा उद्धार मामाने केलेला आहे.